स्पर्धा परीक्षांचे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांचे लिखित स्पर्धा परीक्षा सारथी हे स्पर्धा परीक्षेचे सर्वकष माहितीकोश असलेले दीपस्तंभ प्रकाशन केंद्र व राज्य पातळीवरील विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती असलेले पुस्तक नुकतेच राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले। ध्येय न्यूज चॅनलवर ते स्वतः सखोल मार्गदर्शनपर माहिती देणार आहेत। एवढेच नव्हे तर ज्या ज्या परीक्षा व भरती निघेल त्यावेळी ते या संदर्भातही सतत ध्येय न्यूज चॅनलवर येणार आहेत। मग बघूया आज ते कोणत्या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत। सोबतच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण CDS म्हणजे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा याबद्दलची माहिती इथे जाणून घेणार। CDS ही परीक्षा दरवर्षी UPSC द्वारे एप्रिल आणि सप्टेंबर महिन्यात होत असते। या CDS चा दुसरा टप्पा 2022 चा ती परीक्षा 4 सप्टेंबर 2022 या दिवशी होणार आहे। आणि या CDS 2022 या परीक्षेसाठी UPSC च्या संकेतस्थळावरनं upsconline.nic.in त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे। अर्ज करण्याची अंतिम मुदत जी आहे तर ती 7 जून 2022 अशी आहे। ज्या विद्यार्थ्यांची इयत्ता 12वी नंतर NDA च्या माध्यमातून त्या ठिकाणी एअरफोर्स, नेव्ही किंवा आर्मीमध्ये अधिकारी होण्याची संधी हुकली, त्यांच्यासाठी पुन्हा पदवीधर झाल्यानंतर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून संरक्षण विभागामध्ये उच्च पदस्थ अधिकारी होण्याची संधी ही पुन्हा प्राप्त होत असते। कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस या परीक्षेसाठी जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर त्यामध्ये इंडियन मिलिटरी अकादमी याच्यासाठी तो विद्यार्थी कोणत्याही शाखेचा पदवीधर, इंडियन नौदल अकादमीसाठी तो विद्यार्थी हा BTech किंवा BE असला पाहिजे, इंडियन एअरफोर्ससाठी तो विद्यार्थी जो आहे तर तो BTech B किंवा BSc फिजिक्स किंवा BSc मॅथमॅटिक्स असला पाहिजे। ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला याच्यासाठी ती महिला जी आहे तर ती कोणत्या शाखेची पदवीधर, आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष, तो पुरुष हा कोणत्या शाखेचा पदवीधर असला पाहिजे। CDS ला जाण्यासाठी मग तो पुरुष असो किंवा महिला असो तर ते अविवाहित असणं गरजेचं आहे। जर आपण वयोमर्यादा विचारात घेतली CDS या परीक्षेसाठी तर त्यात इंडियन मिलिटरी अकॅडमीसाठी वयोमर्यादा ही किमान 19 वर्ष आणि कमाल 24 वर्ष अशी आहे। त्यानंतर इंडियन नौदल अकादमीसाठी वयोमर्यादा किमान 19 वर्ष आणि कमाल 24 वर्ष अशी आहे। इंडियन एअरफोर्ससाठी वयोमर्यादा किमान 20 वर्ष आणि कमाल 24 वर्ष अशी आहे। ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला यांच्यासाठी वयोमर्यादा ही किमान 19 वर्ष आणि कमाल 25 वर्ष अशी आहे। यात पुरुष उमेदवाराची उंची किमान 157 सेंटीमीटर असली पाहिजे आणि एअरफोर्ससाठी मात्र ती 162.5 सेंटीमीटर किमान असली पाहिजे। कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा जी आहे ती 2 टप्प्यात त्या ठिकाणी होत असते। त्यापैकी पहिला टप्पा आहे लेखी परीक्षा। जी लेखी परीक्षा इंडियन मिलिटरी अकॅडमी, इंडियन नौदल अकॅडमी आणि इंडियन एअरफोर्स यांच्यासाठी 300 गुणांची त्या ठिकाणी असते। त्यात 3 पेपर असतात, 3 विषय असतात। पहिला पेपर असतो इंग्रजी, 100 गुणांचा 120 प्रश्नांचा। प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 825 गुणे मिळत आहेत आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराला 275 गुण जे आहेत ती वजावत असतात। या पेपरचा कालावधी असतो 2 तास। पेपर क्रमांक 2 सामान्य ज्ञान, 120 प्रश्न 100 गुण, प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 825 गुण मिळत आहेत, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 275 गुण वजा होत आहेत।
परीक्षेचा कालावधी 2 तास. पेपर क्रमांक 3 गणित. 100 प्रश्न 100 गुण. प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 1 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 0.33 गुण वजा होत असतात. IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी, INA इंडियन नाव्हल अकॅडमी, IAF इंडियन एअरफोर्स याच्यासाठी लेखी परीक्षा 300 गुणांची आणि त्यानंतर SSBचं जी काही मुलाखत असते ती असते 300 गुणांची. अशी एकूण 600 गुणांची निवड प्रक्रिया त्या ठिकाणी असते IMA, INA आणि IAF साठी. तर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी मेल आणि फिमेल या दोन्हीसाठी लेखी परीक्षेला 2च पेपर असते आणि ती परीक्षा 200 गुणांची असते. त्यात पहिला पेपर इंग्रजी 120 प्रश्न 100 गुण, प्रत्येक बरोबरच्या प्रश्नाच्या उत्तराला 825 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 275 गुण वजा. पेपर क्रमांक 2 सामान्य ज्ञान 120 प्रश्न 100 गुण, प्रत्येक बरोबरच्या उत्तराला 825 गुण, प्रत्येक चुकीच्या उत्तराला 275 गुण हे वजा होत असतात. 2च्या पैकी ODAच्या परीक्षेमध्ये 2 पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे पुढच्या टप्प्यात SSBच्या मुलाखतीला बोलवतं आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीची मुलाखत जी आहे ती 200 गुणांची असते. ती पण SSBद्वारे घेतली जाते. म्हणजे IMA, INA आणि IAF साठी SSB इंटरव्ह्यू 300 गुणांची, लेखी परीक्षा 300 गुणांची. ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीसाठी लेखी परीक्षा 200 गुणांची, SSB इंटरव्ह्यू 200 गुणांची. ही मुलाखत SSBची 5 दिवस चालते. त्यापैकी पहिला दिवस OIR, PPNTT वर्बल नॉन वर्बल टेस्ट होते. निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी परत पाठवले. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या दिवशी ग्रुप डिस्कशन, सायकोलॉजिकल टेस्ट, वर्ड असोसिएशन टेस्ट, पर्सनल इंटरव्ह्यू अशा विविध प्रकारच्या त्या ठिकाणच्या चाचण्या ज्या होत असतात आणि एअरफोर्ससाठी 6व्या दिवशी फायनल ॲड्यूट टेस्ट होत असते. यासोबत त्या विद्यार्थ्याचं वय आणि उंची, वजन आणि उंची, त्याप्रमाणे त्यांचा बॉडी मास इंडेक्स BMI हा चेक केला जातो. त्यांचा बॉडी मास इंडेक्स जो आहे तर तो 25पेक्षा जास्त नसला पाहिजे. बॉडी मास इंडेक्स म्हणजे त्या विद्यार्थ्याचं वजन भागीला त्याची उंची मीटरमध्ये त्याचा वर्ग. म्हणजे समजा की एखाद्या विद्यार्थ्याची उंची आहे 170 सेंटीमीटर, त्याचं वजन आहे 55 किलो, तर 55 भागीला 1.7, 170 सेंटीमीटर म्हणजे 1.7 मीटर त्याचा वर्ग. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी BMI काढला जातो. यासोबतच त्या विद्यार्थ्याचं हिप आणि वेस्ट रेशो हा देखील विचारात घेतला जातो. नंतर त्याची वैद्यकीय चाचणी होते. वैद्यकीय चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षेत मिळाले गुण आणि SSBच्या इंटरव्ह्यूत मिळाले गुण याच्या आधारे त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचे IMA, INA, IAF किंवा ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमीमध्ये निवड होते. ज्या विद्यार्थ्याची इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये निवड होते त्याचं 1 वर्षाचं डेहराडूनचं प्रशिक्षण असतं. ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला लेफ्टनंट हे पद मिळतं. लेफ्टनंट नंतर कॅप्टन, कॅप्टन नंतर मेजर, मेजर झाल्यानंतर लेफ्टनंट कर्नल, मग कर्नल आणि ब्रिगेडियर अशा प्रमोशनच्या संधी त्या ठिकाणी असतात. इंडियन नवाल अकॅडमीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचं 1 वर्षाचं प्रशिक्षण जे आहे तर ते एजिमाला केरळला त्या ठिकाणी होतं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला सब लेफ्टनंट, नंतर लेफ्टनंट, लेफ्टनंट कमांडर, कमांडर आणि कॅप्टन अशा बढतीच्या संधी असतात. इंडियन एअरफोर्समध्ये निवड झालेल्या उमेदवाराचं प्रशिक्षण जे आहे ते दुंडिगल हैदराबाद या ठिकाणी होत असतं. हे प्रशिक्षण 1 वर्षाचं असतं. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सब लेफ्टनंट, नंतर लेफ्टनंट, फ्लाइंग ऑफिसर, त्यानंतर त्या ठिकाणी फ्लाइंग लेफ्टनंट, नंतर स्क्वॉड्रन लीडर आणि विंग कमांडर अशा प्रकारच्या प्रमोशनच्या संधी त्या ठिकाणी असतात. आणि ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी मेल आणि फिमेल या दोघांचं ट्रेनिंग हे स्वतंत्ररित्या चेन्नई या ठिकाणी होत असतं. 1 वर्षाचं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीमधील पुरुष आणि महिला दोघांना
लेफ्टनंट हे पद मिळतं. लेफ्टनंट नंतर त्यांना कॅप्टन, मेजर, त्यानंतर लेफ्टनंट कर्नल, कर्नल आणि ब्रिगेडियर अशा प्रकारच्या प्रमोशनच्या संधी या ठिकाणी असतात. तर कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या देशाची सेवा करण्याची एक उत्कृष्ट अशा प्रकारची संधी ही त्या ठिकाणी प्राप्त होत असते. आणि या CDS या परीक्षेच्या अभ्यासासाठी म्हणून तुम्हाला जे काही पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे तर त्यामध्ये त्या ठिकाणी अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक, TMH किंवा दिशा प्रकाशनाचं पुस्तक, गणित या विषयाचा अभ्यास करण्यासाठी RS अग्रवाल यांचं पुस्तक, चांद किंवा अरिहंत प्रकाशनाचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. इंग्रजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी रेन अँड मार्टिन, बक्षी यांचं पुस्तक वाचणं गरजेचं आहे. तर जनरल नॉलेजसाठी लुसेंट, अरिहंत प्रकाशनाची पुस्तकं वाचणं हे गरजेचं आहे. कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी राष्ट्राची सेवा करण्याची त्या ठिकाणी संधी प्राप्त करून घ्यावी. या कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसच्या परीक्षेसाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील.